नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. आहे बघा संडे आणि तुम्हाला दिसत असेल की माझी तब्येत खूप खराब आहे. कालच मी डॉक्टरांकडे जाऊन आले आणि औषध ही सगळं घेतलं या, पण इतकं काय बरं वाटत नाही अजून. बघू शकता तुम्ही माझा चेहरा बघितला की लगेच समजते बघा. का तर डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे अशक्तपणा आलाय हे असं सांगितलं आणि त्यामुळं सांगितले त्याने 2-3 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत. 2-3 दिवसाच्या त्यांनी गोळ्या दिलेल्या आहेत आणि नाही जर बरं वाटलं तर तिसऱ्या दिवशी गोळ्या संपल्यानंतर यायला सांगितले. खरं तर आज असं होतं की छान ब्लॉग बनवावा, आज संडे आहे म्हटल्यानंतर, पण माझी तब्येतच खराब असल्यामुळं म्हणलं राहू द्या. आजची ही गोष्ट तर तुमच्याबरोबर शेअर करते, सगळंच तुमच्याबरोबर मी शेअर करते. म्हटलं की आज हेही शेअर करावं. माझी तब्येत पण खराब आहे आणि तसंच ब्लॉग पण बनवावा म्हणून मी आज ब्लॉग बनवत आहे बघा आत्ता. तर माझी व्हिडिओ बनवायची सुद्धा कंडिशन नाही, कारण की मला असं चक्कर आल्यासारखं होतं आहे, तरी पण मी ब्लॉग बनवते. तर आमचे ह्याने गेले होते का आता बाहेर. सकाळी गेले होते 5:30ला दुकानात आणि आता आल्यानंतर आता काहीतरी बाहेर काम होतं त्यांचं म्हणून अजून गेले ते बाहेर. मग त्यांनी आल्यानंतर जेवणही करायचं. आणि खरं तर आज मला बरं वाटलं तर बरं होईल, कारण की त्यांनी नंतर जर नाही बरं वाटलं तर बोलवले 3 दिवसांनी आणि तेव्हा ते ब्लड टेस्ट करायला सांगितले. त्यापेक्षा मला वाटते की आजच खरं तर बरं वाटलं तर बरं होईल, कारण की बोलायला लागल्यानंतर चक्कर आल्यासारखीच होत्या. त्यामुळं मग हिने आल्यानंतर जेवणही करायचं आहे. म्हणलं होतं आज छानपैकी बाहेर कुठं तरी जायचं आणि ब्लॉग बनवायचा मस्त असा, पण सगळंच हां काय पाहिजे. माझी तब्येत खराब असल्यामुळं मी काय सकाळपासून सगळं आवरलेलंच नाही बघा. मग ते आता जेवणही झाले सगळं बनवून, पण घरातलं काय आवरलं नव्हतं, म्हणजे हातरूनही काय काढलीच नव्हती. ते आता मी काढून घेते आणि झाडू पण मारून घेते. तोपर्यंत हिने येतीलच आता, तोपर्यंत मी हातरून आणि झाडू पण मारून घेते. सकाळपासून सरळला आणि छोकरीला पण काहीच नाही दिलं मी खायला. म्हणलं डायरेक्ट आता ज्योतीलाच जेवण पण झालं बनवून, आता डायरेक्ट जेवणच देते अंतरून काढून झाल्यानंतर. तोपर्यंत ह्यानी पण येतील आता. आणि असं म्हणजे मला पायात जीवच नसल्यावानी व्हायला लागल्या, पायात ताकद नसल्यावानी. काल तर मला इतकं जास्त होत होतं, तर इतका थकवा जाणत होता की सरळला स्कूललाच पाठवलं नाही, कारण की मला झालंच नाही उठायचं आणि आवरायचं. त्यामुळे सगळ्याचं स्कूल पण काल बुडलं, काही गेलीच नाही ते स्कूलला, कारण की खूप म्हणजे मला उठायलाच येत नव्हतं. असं वाटत होतं की पायात माझ्या ताकदच नाही झाल्या उठायला. असं आता सुद्धा असं जर थोडं थोडं असं भिरभिरल्यासारखं होते बघा. हां पण तर आज छान असं ब्लॉग बनवायचा होता, पण काही जमलंच नाही, कारण की तब्येतच खराब असल्यामुळं कुठे बाहेर पण गेलो नाही आणि घरातच आहे. त्यामुळं काय असं नवीन असं ब्लॉग बनवलं नाही. तर तुमच्याबरोबर मी सगळ्या गोष्टी शेअर करते. तुम्ही माझे यूट्यूब फॅमिली आहात सगळेजण. खूप छान असं मला माझ्या व्हिडिओला प्रेम देताय तुम्ही. असंच माझ्या चॅनलला तुमचा सपोर्ट असू द्या. माझ्या व्हिडिओला असंच प्रेम करा. सगळ्यांनी भरभरून नक्की लाईक करा.
आणि तुमच्याबरोबर सगळंच मी शेअर करते, त्यामुळं मी आजारी आहे हेही तुमच्याबरोबर शेअर करावं असं मला वाटलं, म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा. आणि खरं तर बघू शकता तुम्ही माझे डोळेही बघा कसे झालेले आहेत, एकदम सुजून हे चेहरा असा. त्यामुळं मी तर झालेलं हे असं आहे की अचानकच मला पाय सगळे माझे पूर्णपणे दुखायला लागले, कंबर ही पाय पूर्णपणे इतकं दुखायला लागलं की उभं राहायला लागले की असं अंगात ताकद नाही असं वाटायला लागलं मला. उठून उभा राहिलेले. काल मी जाऊन आले डॉक्टरांकडे, तेव्हा सलाईन पण लावलेली. हे तुम्हाला व्हिडिओ करून मी दाखवला असता शूट करून, पण इतक्या ते गडबडीत गेले आणि खरं तर सराने चकोलीला इथं घरातच कोंडून गेलेलं बाहेरनं कुलूप घालून, आणि मला सलाईन लावलेली दवाखान्यात. आणि तिथनं त्याने तसेच दुकानात गेलेले ते मूस गाळायला. मूस म्हणजे त्यांचं चांदी मिल्टिंगचं काम आहे, तर ते गाळायसाठी त्यांनी मला मी तिथे दवाखान्यातच, तिथं मला लावलेली सलाईन. आणि ह्यांना फोन दुकानातून आलेला म्हणून ह्यांनी गेले दुकानात, आणि सराने चकुली इथं घरातच होत्या. आणि मग म्हणून मी काय तुम्हाला शूट करून दाखवू शकले नाही, नाही तर तिथं दाखवलं असतं. खरंच माझी खूप कंडिशन अशी वाईट होती की मला उभं राहायला ताकदच होत नव्हती, असं पूर्णपणे अंगात असं जीव गेल्यासारखं होत होता. आणि पायामधून हे पायच दुखत होते आणि पूर्णपणे कंबर. आणि असं काय झालं होतं तर त्याने सांगितलं BP कमी झाला आहे